इयत्ता 5वी, विषय मराठी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचा अभ्यास करूयात. इथे आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दिसत आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. ते साने गुरुजी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चंद्रपूर जवळ असणारे ताडोबा राष्ट्रीय उद्यान इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पाठाचा परिचय पाहूयात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा आढावा या पाठात घेतला आहे. पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर. प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात. सुमारे 90 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. जयपूर हे राजस्थानातील एक शहर आहे. चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक शहर असून जिल्ह्याचं ठिकाण आहे. ताडोबा अरण्य हे चंद्रपूर जवळ असणारं अभयारण्य आहे. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अभयारण्यात शिकारीसाठी आलेला होता. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. गुहा म्हणजे डोंगर कपारीमधली खोलगट जागा. ध्यान लावून बसणे म्हणजे डोळे मिटून एकाग्र होऊन बसणे. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत. तुम्ही त्यांना का हो ठार करता? चुणचुणीत म्हणजे हुशार, नांदणे म्हणजे राहणे, सुखाने नांदणे म्हणजे आनंदाने राहणे. हे सर्व सुखी जीव आनंदाने जंगलात राहत आहेत आणि तुम्ही त्यांना का बरं मारता? त्यावर राजा निरुत्तर झाला. निरुत्तर होणे म्हणजे काहीही उत्तर न सुचणे. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते माणिक आणि पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला. उमद्या म्हणजे तरुण, अहिंसा म्हणजे कोणतीही इजा न करणे. तर हा छोटासा चुणचुणीत मुलगा जो उमदा तरुण आहे याचं नाव होतं माणिक आणि हा मुलगा पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने ओळखू जाऊ लागला. माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या अजोळी वरखेडला नेले. अजोळी म्हणजे आजोबांचे गाव, मामाचे घर. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. सानिध्यात म्हणजे सहवासात. आडकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु होते. वरखेड ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले. तुकडोजींनी त्यांना गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षांचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. रामटेक चंद्रपूर जवळील एक जंगलाचा भाग आहे. तेथे कंदमुळांवर गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. कंदमुळे म्हणजे रानातील वनस्पतींची मुळे. गुजराण करणे म्हणजे पोट भरणे. हठयोग म्हणजे योगाचा एक प्रकार. ते तिथे गेल्यानंतर 14 वर्षाचे असतानाच रामटेकच्या जंगलात भटकू लागले आणि हठयोगाचाही अभ्यास करू लागले. यावेळी ते फक्त आपलं पोट कंदमुळं खाऊन भागवत होते. गुजराण करणे म्हणजे पोट भरणे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले. पाडे म्हणजे आदिवासींची छोटी वस्ती आणि पाल म्हणजे भटक्या जमातींचे निवास, जो तंबू केलेला असतो त्यांनी, त्याला पाल असं म्हणतात. धुंडाळणे म्हणजे शोधणे. व तेथील गरीब माणसांमध्ये ते रमले. खेळ शर्यतींमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केली. कौशल्य म्हणजे कसब, आत्मसात करणे म्हणजे मिळवणे,
प्राप्त करणे. यावेळी त्यांनी शर्यतीमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर, बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणं रचणं, वाद्य वाजवणं अशी विविध कौशल्य आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. कवन म्हणजे गाणं. खंजीर हे एक वाजवण्याचं वाद्य आहे. बेभान होऊन नाचणे, गाणे म्हणजे भान हरपून जाणे, भान विसरणे. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. तल्लीन होणे, गुंग होणे, मग्न होणे. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. गुणसंपदा म्हणजे गुणांची संपत्ती. त्यांच्याकडे ही एक वेगळीच गुणांची संपत्ती होती आणि ती पाहून लोकांनी त्यांना देवबाबा ही उपाधी दिली आणि सगळेजण त्यांना देवबाबा या नावाने ओळखू लागले. आपला देश पारतंत्र्यात होता. पारतंत्र्य म्हणजे दुसऱ्याच्या अधीन असणे. त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. आंदोलन, चळवळ म्हणजे आंदोलन, स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक. जंगल सत्याग्रह म्हणजे 1930 साली झालेली जंगल वाचवा मोहीम. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. प्रेरणा जागवणे, स्फूर्ती निर्माण करणे. झाडी मंडळातील, झाडी मंडळ म्हणजे कोकण विभाग. तेजस्वी तरुण संघटना. तेजस्वी म्हणजे प्रकाशमान. तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे. विदर्भ म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडील एक विभाग. या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. सेवाभावी संघटना म्हणजे समाजसेवा करणारी बिनसरकारी मंडळे आणि ग्रामोद्योग म्हणजे खेडेगावात वस्तू बनवण्याचे लघु उद्योग. या सर्वांचा प्रचार केला. सर्वत्र माहिती पसरवली, प्रसार केला. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. अनुयायी म्हणजे शिष्य. सहभागी होणे, सामील होणे. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगवास भोगणे, कैद होणे. सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. प्रजासत्ताक म्हणजे सार्वभौम भारताचे स्वतंत्र गणराज्य. विलीन होणे, समावेश करणे. संस्थान म्हणजे पूर्वीची राजे राजवाड्यांची राजेशाही. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. हैदराबाद स्टेट म्हणजे हैदराबादचे संस्थान आणि कोल्हापूर संस्थान म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील पूर्वीचे संस्थान. आणि गुरुदेव सेवा मंडळ हे संत राष्ट्र तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली एक सेवाभावी संस्था होती. श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. चातुर्मास कार्यक्रम म्हणजे 4 महिन्यांचा कार्यक्रम यांचं आयोजन केलेलं असायचं. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. आरोग्य संरक्षण म्हणजे रोगमुक्त करण्याचा कार्यक्रम. ग्रामोद्योग संवर्धन म्हणजे खेडेगावातील लहान उद्योगात वाढ व्हावी म्हणून केलेले उपक्रम. संत संमेलन म्हणजे संत विचारांच्या प्रसारासाठी केलेले उपक्रम. सामुदायिक सहभोजन म्हणजे सर्व धर्मजातीच्या लोकांनी एकत्र जेवण्याचा उपक्रम. या सर्वांनी एकत्र येऊन जेवावं यासाठी त्यांनी कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि यामध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथांच्या लोकांना एकत्र केलं. विषमता म्हणजे फरक, भेद, जास्तीत जास्त विषमता कमी करण्याचा तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात
सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिराचं एक ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे. साने गुरुजी हे मराठीतील एक प्रसिद्ध लेखक व समाजसेवक आहेत. श्यामची आई या कथा आपण त्यांच्या ऐकलेल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. समर्थन, पाठिंबा, अनेकांचा पाठिंबा त्यांनी या उपोषणाला मिळवून दिला. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. भूदान चळवळ म्हणजे लागवडीखाली नसलेल्या जमिनी मिळवून त्या भूमिहीनांना देण्याची चळवळ. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान असते. राष्ट्रसंत ही तुकडोजी महाराजांना बहाल केलेली पदवी आहे. गौरव करणे म्हणजे सन्मान करणे, पदवी म्हणजे सन्मान. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात बोलवून राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. पुढे जपानने विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. जपान हा भारताच्या पूर्वेकडील एक देश आहे. विश्वशांती परिषद जागतिक शांती राखण्यासाठी निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. जागतिक सर्वधर्म परिषद जगातील सर्वधर्मीय विचारांचे आदानप्रदान करणारी ही एक संघटना आहे. त्याच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. निमंत्रित करणे म्हणजे बोलावणे, आमंत्रण देणे, निमंत्रण देणे. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. पंचशील तत्वे म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेली जीवन प्रणालीची 5 तत्वे. आणि भगवान बुद्ध हे बोधिसत्व गौतम बुद्ध होते. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. गठीत करणे, एकत्रित करणे. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक गद्य पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली. ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय. मुकुटमणी म्हणजे प्रमुख, उच्च प्रतीचा. ग्रामगीता म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला एक लोकप्रिय काव्यग्रंथ आहे. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले. असे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम केलेलं आपण आत्ता पाहिलं.